नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावला मी सपनात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना मला हात घेशील ना माझा आजची रात्र ही बुवा तुमच्यासाठीच आहे म्हणून आज बुवा नवीन आहे तुझा मी होणार ना तुझा मी होणार ना बुवाची सेटिंग पण आहे पण वेळ कमी रात छोटी आणि सोंगाला एक अशी गत झाली म्हणून या ठिकाणी कार्यक्रम गणाला सुरुवात करतोय आणि बुवांचा गण सुंदर चालू होती बुवा गणाची बरोबर ना बुवा काय म्हणतात देण्या दर्शन कधी येशील श्री गाणं बरोबर ना आणि बुवा म्हणाले की मुंबईकरांच्या मनाला आस लागलेली आहे की कधी तू येणार हा आणि कधी दर्शन घेणार बरोबर ना पण मुंबईकरांची आस लागली सो गावाला काय लोक नुसते कुर्ल्यात पकडीत नाही हा गावाला बुवा नुसती लोक कुर्ल्यात नाही पकडली त्यांना पण आस लागलेली आहे म्हणून या ठिकाणी गण कसा घेतोय बुवा बघा चप्पल घासून बनवलेली ओळख चप्पल शाळेला शब्दाचा मारा चप्पल घासून बनवलेली ओळख आणि चप्पल साठून बनवलेली ओळख याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो कसं सांगा बरं ही तुमची आहे बुवा ही तुमची साठेगिरी गराटे बुवाला करायची सवय नाही कारण वडिलांनी 45 सुशांत गराटेंनी त्यांच्या मागे 3 48 झाले अजून 2 वर्ष झाली ना 50 होतील कोण शाहीर नाही कोकणातला बुवा 50 वर्षीय लोक झाले एक माझ्या तुषार मंदिर सोडले तर म्हणून हा ब्रँड आहे आणि गराटे बुवा गराटला आणि ह्याव झाला त्याव झाला गाण्याला सुरुवात करतो बघा काय म्हणतोय मनात या रूप तुझे भरलेले आहे ही सारी दुनिया तुझ्याकडे आशेने पाहे तुझ्या चरणाशी सुख सारे दडलेले आहे आणि तुझ्याच मुळे देवा हे जीवन माझे घडलेले आठवण काढू तुझी गणेशा रोज सांग किती हो स्वार ये ना लवकर
वृषकावरती. आणि मग काय झालं? गणा तुझं गोजीर रूप पहाया, ही आतुरली धरती. गणा तुझं गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. कारण 14 सप्टेंबरला तो विघ्नहर्ता या जगाचा मालक प्रत्येकाच्या घराघरामध्ये येणार आणि प्रत्येकाच्या मनाला आस लागलेली आहे. तशीच ही धरती माझी हिरवी शालू नेसून तुझ्यासाठी सज्ज झालेली आणि आतुरतेने वाट बघते. म्हणायचं काय? गणा तुझं गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. तुझं गोजीर